आपण आता सध्या कोणत्या स्थानावर आहे ह्या 4 मध्ये ते आपल्याला शोधून काढायचंय. पहिले बद्ध, काय सांगितलं? बद्ध. दुसरं मुमुक्ष, तिसरं साधक आणि चौथं सिद्ध. 4च प्रकारे. आता बद्ध म्हणजे कोण? की जो दररोज सकाळी उठतोय, आपली दिनचर्या करतोय, कामावर जातोय, घरी येतोय, देव आहे, सर्वच म्हणतात देव आहे, परंतु त्याला त्याचे मग ज्या वेळेस त्याला असं जाणवतं या जगामध्ये कुठेतरी देव आहे, आणि मग तो काय करतो? मुमुक्ष स्थितीवर येतो. मुमुक्ष म्हणजे 2 दगडावर पाय असतात, भेदभाव. आणि तो असे कुठेतरी कीर्तन चालू असताना, प्रवचन चालू असताना, भागवत कथा चालू असताना तो तिथे येऊन बसतो. आणि खरं काय आहे, या जगाचं सत्य काय आहे, ब्रह्मसत्य जगत मिथ्या, हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस त्याला समजतं की हा जो मार्ग आहे, हा जो वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे, त्या मार्गातून आपल्याला काहीतरी मिळेल. कारण की अनेक संप्रदाय आहेत या भारतामध्ये, खूप पंथ आणि संप्रदाय आहेत. ज्याला जी वाट भेटेल त्याला त्या वाटेने जातो, बरोबर. परंतु एक संप्रदाय असा आहे या जगाच्या, या विश्वाच्या पाठीवर, वारकरी संप्रदाय. कारण वारकरी संप्रदाय मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथून या. हंस रूपी ब्रह्म उपदेशी श्री हरी, आणि तिथून ही गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. आणि या गुरु शिष्य परंपरेमध्ये, या संप्रदायामध्ये ऐका, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा दाशी जनी. कारण का नाम, कलियुगामध्ये काय सांगितलंय? पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोकी उद्धारती. मग 3 लोक कोणती? पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे काजी? नाही ना. तर ज्या वेळेस माणूस सत्याच्या शोधामध्ये असतो, आणि त्या सत्याच्या शोधामध्ये असताना तो साधक बनतो, तो सद्गुरू करतो. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आता बरेच लोक काय म्हणतात? नाही, आम्हाला सद्गुरूची गरज नाहीये. काय सांगतात? आम्हाला सद्गुरूची गरज नाही, आमचा मनाचा परमार्थ चाललाय, दररोज चाललाय. परंतु साधू संतांनी सांगितलंय, मनोमार्गे गेला तो मुकला, तोची धन्य. म्हणजे आपल्या मनाने जर तुम्ही परमार्थ करायला गेला तो कधीही होणार नाही. अरे गुरुविना ज्ञान कळेला, अकल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेला, अकल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, अकल बाजारात मिळेना. काय सांगितलं? बद्ध, मुमुक्ष. आणि ज्यावेळेस तो मुमुक्षापासून पुढच्या लेवलला येतो, आता आपण त्या लेवलला आहे, इथे काही साधक वृंद आहे, अधिकारी वर्ग आहेत. आणि ज्यावेळेस तो साधक दशेला येतो, ज्यावेळेस तो गुरुची शरणागती करतो, जो मद होय अनन्य शरण, त्याचे निवारण मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एकू. हे तो देव आहे. तो देव जाणण्याचा आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो, आपण सद्गुरू करतो, त्यावेळेस ते आपल्याला काय करतात? देवाची ओळख करून देतात. अरे नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी जनी. तर बरेच लोक म्हणतात गुरु करायची गरज नाही. ज्याने गुरु नाही केला
त्याचा जन्म वाया गेला वाया गेला, व्यर्थ गेला. बरोबर ना? जन्म आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. मग आता इथे किती लोकांनी गुरु केले जरा हात वर करा. तुम्ही नाही केले? असं काही जरुरी नाही काही ते उभे राहतात त्यांनी गुरु केलेले आहेत. कारण का तुम्ही जर गेलं ना वारकरी संप्रदायामध्ये तर तिथे कितीतरी लोकांशी आम्ही चर्चा करतो. आता मी गुरुवर्य ताईंसोबत पूर्ण महाराष्ट्र फिरलो आणि कोणत्याही कीर्तनकार बाबाला विचारलं सद्गुरु केलाय का? गुरु करायची काय गरज आहे म्हणे, लय पाठ आहे. हा, सर्व 450 अभंग पाठ आहेत. मग कोणाला गुरु केले? म्हणे आम्ही माऊलींना गुरु केलं, आम्ही तुकाराम महाराजांना गुरु केलं आणि आम्ही कीर्तन